पुस्तकाचं नाव आहे माणदेशी माणसं, व्यंकटेश माडगुळकर. कथेचं नाव आहे माझा बाप. देशपांडे मास्तर आरोग्यशास्त्र शिकवित होते. पावसाळ्यामध्ये रात्री बेडूक ओरडावा तसा त्यांचा आवाज होता. मी पुस्तक पुढे धरून चांगला झोप घेत होतो. देशपांडे मास्तर फारच गंभीर होते. क्वचित ते विनोद करीत, पण तो देखील गंभीर असे. ते आरोग्यशास्त्र शिकू लागले की माझे डोळे जड होऊन मिटू लागत. मग पुस्तक पुढे धरून मी बसल्या बसल्या बैलासारखा झोप घेई. कधी कधी हे मास्तरांच्या लक्षात येई. पुस्तक खाली ठेवून ते दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळत आणि गंभीरपणे म्हणत, तेली बुवा उठा, डोळ्याला पाणी लावून या आणि मग बसा. मुलं माझ्याकडे बघून हसत. मी मुकाट्यानं उठून बाहेर जाई. शाळेच्या विहिरीतून बादलीभर पाणी काढी. तोंड धुवून पुन्हा जाग्यावर येऊन बसे, पण हे क्वचित. एरवी मी झोपलो आहे हे ध्यानी येऊनही ते शांतपणाने शिकवित राहत. तास संपल्याचे टोले पडताच पुस्तक मिटून निघून जात. आरोग्यशास्त्राच्या आड थोडा वेळ मला छान झोप लागली आणि एकाएकी देशपांडे मास्तरांनी विचारलं, तेली बुवा तुम्ही टोचून घेतला आहे का? मी खडबडून जागा झालो. बावरून उभा राहिलो. देशपांडे मास्तरांनी प्रश्न पुन्हा विचारला, पण त्याचा रोख माझ्या ध्यानात आला नाही. गंभीर आवाजात मास्तर पुन्हा म्हणाले, तुमच्या अंगरख्याच्या बाह्या वर करा. मला काही कळलं नाही. मी बाह्या वर केल्या. देवी काढल्या आहेत का? माझ्या शेजारी बसलेल्या मुलानं उठून नाही असं उत्तर दिलं. मग मी मानेनं नकार दिला. मुलं एकमेकांशी कुजबुजू लागली. बाह्या वर करून एकमेकांचे दंड बघू लागली. मास्तरांनी आपलं नाक गुंजारलं आणि दोन्ही तळवे एकमेकांवर चोळले. काही निर्णय घेण्याअगोदर ते बहुधा असं करीत. मग त्यांनी घड्याळात बघितलं. तास संपायला थोडा अवकाश होता. टेबलापाशी बसून त्यांनी काही लिहिलं आणि तो कागद माझ्या हाती देऊन सांगितलं, आपल्या वडिलांना हे द्या. शाळा सुटताच मी बरोबरीच्या मुलांशी न भांडता सरळ घराकडे निघालो. 4 मैलाचं अंतर तोडून माझ्या खेड्यात आलो. घरात येताच तो कागद आईच्या हाती देऊन म्हणालो, मास्तरांनी हे नानाला दिलं आहे. ती शेजारच्या खेड्यात तेल विकण्यासाठी जायच्या तयारीत होती. गिराईकांनी घाणं काढण्यासाठी दिलेल्या करड्यातून काही करडे वेळून विणलेल्या टोपलीत घालून त्यात पिवळ्या धमक तेलाच्या चरव्या ठेवलेल्या होत्या. मी गेलो तेव्हा चुंबळ टोक्यावर पाटी ठेवून उचलू लागायला कोणी मिळतं का हे ती बघत होती. तेलानं भरलेले आपले हे हात काळजीपूर्वक नेसत्या लुगड्याला पुसून तिनं माझ्या हातातला कागद घेतला. तो उघडला, उलटा पालटा केला. एखाद्या लहान मुलासारखा दिसणारा तिचा चेहरा चिंतातूर झाला. हलक्या आवाजात तिने विचारलं, काय सांगितलंय ह्याच्यात? माझ्या हाताला टोचलंय का असं विचारताय? अगं बाई, कशासाठी रे माझ्या लेकरा? अगं मास्तर सांगतात म्हणून. शाळेतल्या पोरांनी घेतला आहे. आईनं मला माझ्याजवळ तो कागद देत आपल्याजवळ ओढून घेतलं. माझ्या टाळूवरून तोंडावरून हात फिरवला आणि समजावणीच्या स्वरात बोलली, शाळा शिकायची तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे. बाहेर गेलाय तुझा बाप, आल्यावर दाखव त्याला. मग मी पाटीला हात लावला आणि माझी आई तेल विकण्यासाठी निघून गेली. काही वेळांनी माझा बाप आला. कमरेच्या धोत्राखेरीज तो उघडाच होता. उघडा राहून राहून त्याचं अंग उन्हानं करपून गेलेलं होतं. पण तो चांगला जवान होता. घाण्यातली लाट उचलून त्याचे दंड भारी तयार झाले होते, पण त्यांच्यावर टोचल्याचे व्रण नव्हते. कोनाड्यातली चिलीम तंबाखू घेऊन तो उंबऱ्यापाशी 2 पायांवर बसला आणि चिलीम भरत आपल्या राठ आवाजात बोलला, कधी आला रे तू शाळेतून? मी काही न बोलताना मास्तरांनी दिलेली चिठ्ठी त्याच्या हवाली केली. तेव्हा भरलेली चिलीम, पायाचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट यामध्ये धरून त्यांनी चिठ्ठी दोन्ही हातांनी उघडली. मास्तरांनी लिहिलेली अक्षरं लावायला त्याला बराच उशीर लागला. श्री नरसू तेली यांना सन विवी. आपला मुलगा चिरंजीव दामू यास देवीची लस टोचून घेतली नसल्याचं आज माझ्या ध्यानात आलं. लहानपणी टोचून घेण्याचं काही कारणानं राहून गेलं असावं, पण आता अवश्य घ्यावं. साथ चालू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं खबरदारी घेतलेली बरी. कळावे आपला र.वी. देशपांडे, वर्गशिक्षक. मग माझ्या बापाचा चेहरा थोडा गंभीर झाला.
मला जवळ बोलावून त्यानं अंगरख्याच्या गुंड्या काढायला लावल्या. माझ्या छातीला गळ्याला हात लावून बघितला आणि मग ती चिठ्ठी फाडून टाकून तो गरजला, अरे गाढव आहे तुझा मास्तर, तुला काय सुद्धा नाही झालेलं, टोचायचं का म्हणून? डॉक्टरचं घर भरायला आम्ही काही जहागीरदार लागून गेलो का काय? सांग त्याला, मला धाड सुद्धा झाले नाही ते. पण बाबा जे काही असेल ते लिहून द्या. यावर डाफरून तो बोलला, बर देईन, जा विस्तू घेऊन या आतला. मी उलटण्यावर विस्तू घेऊन आलो. तो चटकन पोटाने उचलून त्यांनी चिलमीवर ठेवला. त्याच्या हाताला पोळत कसं नाही हे कोडं मला नेहमीच होतं. खमंग वास सुटला. नाकातोंडातून काळा करडा धूर सोडीत कोंडल्या आवाजात त्यानं मला पुन्हा सांगितलं, मला दौत टाक कागद दे. माझा बाप लिहिण्या वाचण्यापुरतं शिकलेला होता. लिहिण्याचं साहित्य देताच पालथी मांडी घालून त्यांनी बराच काळ विचार केला आणि मला विचारलं, मास्तरला पत्र लिहिताना मायना काय लिहितात रे? तो आडल्यामुळे मला विचारत होता हे मला कळलं, पण मलाही मायना येत नव्हता. मी ठोकून दिलं, अरे पण तो काही तुझा मास्तर नाही नाना, साधा मायना लिही. मग दौतीत टाक बुडवावा आणि काय लिहावं हे निश्चित करेपर्यंत तो वाळावा असं बराच वेळा झाल्यावर वाकड्या तिकड्या अक्षरात त्यानं खालील मजकूर लिहिला. रा मास्तर साहेब यांना वाकडेवाडीहून नरसू बाबाजी तेली याचा रामराम. लिहिण्यास कारण की चिठ्ठी मुलानं दिली आणि आपण काळजी करायचं काही कारण नाही. आता त्याचा अंग गरम लागत नाही, आपल्याला संशय आला, तो ताप नसावा, टोचायचं काहीही कारण नाही. नरसू बाबाजी तेली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच ती चिठ्ठी मी देशपांडे मास्तरांपाशी दिली. ती वाचता वाचता त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. लगेच तळवे चोळून त्यांनी दुसरी चिठ्ठी लिहिली. श्रीयुत नरसी बाबाजी तेली यांना स न विवी. आपला काही गैरसमज झालेला दिसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनं लस टोचून घेणं आवश्यक आहे. मुलाचा शिक्षक या नात्यानं मला त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मुळीच हयगय न करता टोचून घ्यावं. कळावे, आपला र वी देशपांडे, वर्ग शिक्षक. ती चिठ्ठी घेऊन मी घरी आलो तेव्हा घराबाजूला रोवलेला आमचा घाणा चाललेला होता. डोळ्याला झापडं बांधलेला म्हातारा बैल गोल गोल फिरत होता आणि घाण्यावर कुणीच बसलेलं नव्हतं. मी जाऊन बसलो. गोल फिरताना पोटात खळगा पडतो आणि बरं वाटतं. घाण्याची लाट म्हशीसारखा आवाज करीत होती. पेंड खाण्यासाठी कावडे भराऱ्या मारित होते. लगेच नाना आला. नित्याप्रमाणे तो उघडाच, पण धोत्राभोवती तरटाचा एक धडपा गुंडाळलेला होता. घाण्यापाशी येऊन त्यांनी लाट हलवली. अर्धवट ठेवलेले करडे हात घालून सारखे केले आणि तेलकट हात तरटाला पुसून म्हटलं, काय म्हणाला तुझा मास्तर? मी उत्तरादाखल ती चिठ्ठी त्याच्याकडे दिली. उन्हाच्या तिरपेला जाऊन तो ती लावू लागला. मी तेलानं चपचपलेली ती पेंड खात होतो आणि घाण्याबरोबर सारखा फिरत होतो. चिठ्ठी वाचून होताच नानानं दंडाला धरून मला पुढे खेचलं आणि बैलाला मारण्याचा आसूड माझ्या पाठीवर उमटवला. तो म्हणाला, गाढवीच्या, शाळा नको म्हणून आजारी असल्याचं सोंग करतोस, मास्तरला फसवतोस हा? मी ओय 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 असं करीत पळालो. चाबू उगारून नानाही माझ्या मागे यायला लागला. मी गल्ली बोळातून पळालो. बापाच्या पुढे पळण्याची माझी ताकद नव्हती, पण कावडे पेंड खातील म्हणून तो लवकर परत फिरला. मग मी उशिरा घरी परत आलो. गावच्या ओढ्याप्रमाणे नानाचा राग लवकर ओसरतो हे मला ठाऊक होतं. शाळेला जायला निघताच त्यानं दुसरी चिठ्ठी माझ्याकडे दिली आणि तिच्यात लिहिलं होतं, रा देशपांडे मास्तर साहेब यांना नरसू तेल्याचा रामराम. लिहिण्यास कारण की तुम्ही पुन्हा टोचण्यास सांगितलं आहे. आपलं रास्त आहे. शाळा चुकवण्यासाठी आपण आजारी आहोत असं यानं लबाड केल्याचं दिसतंय. त्याबद्दल मी त्याला जोरदार ठोकला आहे. पुन्हा तो काही बोलणार नाही. कळावं, आपला नरसू बाबाजी तेली, वाकडेवाडीकर. हा घोटाळा आणखी किती काळ चालणार आहे असं वाटून मी फार पंचायतीत पडलो. माझा बाप हेकेखोर माणूस होता. जन्माला आल्यापासून आजतागायत तो कधी आजारी पडलेला नव्हता, कधी औषध घेतलेलं नव्हतं. मग तो पोराला टोचून कसा घेणार? देशपांडे मास्तरांनी चिठ्ठी वाजली. कधी नव्हे तो त्यांचा चेहरा रागेजला दिसू लागला. नेहमी ते मला आहोजाहो बोलावीत, पण आज म्हणाले, तुला काही अक्कल आहे का? मी होय नाही अशी मान हलवली. अरे मग बापाला नीट समजावलं का नाहीस? मलाही नीट समजलेलं नाही. हे ऐकून नाक गोंजारीत मास्तर स्वतःशीच पुटपुटले. अरे साधी गोष्ट. नेहमी ते मला आहोज आहो बोलवीत, पण आज म्हणाले,
तुला काही अक्कल आहे का? मी होय नाही अशी मान हलवली. अरे मग बापाला नीट समजावलं का नाहीस? अहो मलाही मास्तर नीट कळलं नाही. हे ऐकून नाक गोंजारीत मास्तर स्वतःशीच पुटपुटले. साधी गोष्ट, मला कळत नाही की तुम्ही लोक इतके अडाणी कसे आहेत. पण बरं, मी पुन्हा चिठ्ठी लिहितो. त्या दिवशी देशपांडे मास्तर मला सारखे प्रश्न विचारित होते. त्यांनी मला मुळीच झोपू दिलं नाही. शाळा सुटताच सगळी मुलं माझ्या भोवती गोळा झाली. माझ्या अंगरख्याच्या बाया वर करून त्यांनी वण आहेत का नाही हे बघितलं आणि ओरडा केला. तेली बुवा, तुम्ही टोचून घ्या. हुर यो कुणीतरी म्हटलं. टोचून घ्या तेली बुवा, नाहीतर डोक्याच्या तपेलीसारखं तोंड होईल. मेहरबानी तेवढ्यावर निभावलं तर, नाहीतर जेवे माराल. मुलांनी माझी पाठपुरवणी केली. ती सगळी मुकाट सहन करून मी घरी आलो आणि चिठ्ठी नानाला दिली. कडू तेलाच्या दिव्यापाशी बसून त्यानं ती लावली. श्री नरसू बाबाजी तेली यांना सनविवी. आपला गैरसमज झालेला दिसतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुमचा मुलगा आता आजारी आहे. त्यानं तशी बतावणीही माझ्यापाशी केलेली नाही. पण तालुक्यामध्ये देवीची साथ आहे. तिला आवर घालण्यासाठी टोचून घेणं आवश्यक आहे म्हणून मी आग्रह धरला. माझ्या चिठ्ठ्या पुन्हा एकदा नीटवर वाचल्यात तर ही गोष्ट तुमच्या नजरेस येईल. सरकारी दवाखान्यात मोफत टोचण्याची व्यवस्था केलेली आहे. फार त्रासही होणार नाही. मुलाचा शिक्षक या नात्यानं मला ही खबरदारी घेणं आवश्यक वाटलं. आशा आहे की आपला गैरसमज दूर होऊन आपण टोचून घेण्याची तजवीज कराल. कळावे, आपला र.व्ही. देशपांडे. चिठ्ठी वाचून होताच ती दिव्यावर धरून जाळीत नाना बोलला. सुया टोचून कुठं कोणी काय साथी जातात काय गाढव लोक? अरे कधी काही मी टोचून घेतलं नाही. साथी आल्या गेल्या, जगलोय ना मी. माझा बाप, माझा आजा कुणी टोचलं नव्हतं. बाप 98 वर्ष जगला, आजा 100 वर 3. मास्तरला नाही तुझ्या अक्कल. सुया बिया टोचणार असतील ना तर तू शाळेत जाऊ नकोस, कर आपला धंदा. माझी आई इतका वेळ गप्प होती. ती हळूच म्हणाली, पण जरा 4 इयत्ता शिकून द्या त्याला. शाळा शिकायची, शहाणं व्हायचं तर टोचून घेतलं पाहिजे, मार सोसला पाहिजे. त्यावर नाना ओरडला, काय गरज आहे? हा, कितवीत आहे रे पोरा तू आता? मी मराठी 4थीत. बास झालं, बापापेक्षा 2 पायऱ्या पुढे गेला. आज मी चिठ्ठी देतो, ती वाचूनही मास्तर टोचून घ्या म्हणला ना, पुन्हा शाळेची पायरी चढू नकोस. आणि त्यांनी ती चिठ्ठी लिहिली. राजमान्य राजेश्री मास्तर साहेब यासे रामराम. पत्र लिहिण्यास कारण की माझा गैरसमज झालेला नाही. मी, माझा बाप, माझा आजा कोणी टोचून घेतलेलं नाही. आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगानं मेलेलं नाही. सबब माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप, तो कसा जास्त जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला 4 अक्षरं शिकवण्याचं करा. कळावे, आपला नरसू तेली. ही चिठ्ठी घेऊन मी जेव्हा शाळेला निघालो तेव्हा मला फार भीती वाटत होती. माझी शाळा आता खलास झाली असं वाटत होतं. धुळीनं त्या भरलेल्या वाटेनं जड दप्तर वागवीत चाललो असताना मी या विचारानं अगदी व्याकुळ झालो होतो. घाण्यावर बसण्यापेक्षा मला शाळेत बसणं जास्त आवडत होतं. आणि भरभर चालून दमगीर झालेली माझी आई डोक्यावर तेलाची पाटी घेऊन माझ्या मागून आली आणि ती निश्चयानं मला म्हणाली, चल आपण दवाखान्यात जाऊन टोचून घेऊ, तू कळ सोशील ना रे. मी म्हणालो, सोशी नाही, पण नानाला कळलं तर? त्यांच्या देखत विवळू नकोस. नाही, पण तो सुजलेला हात बघील, टोचल्यावर हात सुजतो ना. अरे त्यांच्या देखत उघडा होऊ नकोस आणि एकदा टोचल्यावर काय करणार आहे. चल. चिठ्ठी फाडून टाकून आम्ही दवाखान्यात गेलो. मात्र टोचताना आईनं डोळे पदरानी झाकून घेतले. मी तोंड फिरवून कळ सोसली. माझ्या बापाला हे मी टोचून घेतल्याचं कळलं नाही. साथ संपली तेव्हा तो फुशारकीनं मला म्हणाला, सांग तुझ्या मास्तरला मी अजून जिवंत आहे म्हणून, आणि म्हणावं माझा बापही आहे. गाढव साले, देवा शपथ मी सांगतो पोरा, तुझा मास्तरच एके दिवशी साथी पटकन मरेल. यावर माझ्याकडे बघून आई गालात हसली.